सर एक मिनिट. आता काय झालं? मला ना काहीतरी आठवल्यासारखं होतंय. मला थोडा वेळ द्या. मी आलेच. ही आत का गेली परत? बाबी चल. काय झालं राणी? काही बोलणार आहेस का? सर, जेव्हा मी इथे इंटर्न म्हणून काम करत होते ना, तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की आबासाहेब नेहमी त्यांच्या डॉक्युमेंट्सची ना एक कॉपी करून ठेवत होते. मग आपल्याला जर ओरिजिनल डॉक्युमेंट मिळत नसेल तर त्याची कॉपी तर मिळेल ना. सर, तुम्ही ती कॉपी शोधायला मला मदत कराल का? हो, व्हाय नॉट. शोधूया ना. हां सर, इकडे ना ह्या कपाटामध्ये काही पेपर्स पाहिले मी. तिथे झेरॉक्स काढलेले पेपर आहेत. चला बघू. तू काय उभा आहेस? हेल्प कर ना शोधायला. अरे दिवसभर शोधलंय ना तिने, आता परत शोधून काय सापडणार आहे का? ते म्हणते तर एक लास्ट ट्राय करायला काय हरकत आहे ना. चल ये. हां, सगळं बंद करायची वेळ झाली आहे. मी गार्डकडे बघून येतो जरा. ओके. सर, हे बघा, आपण जे शोधत होतो ते सापडलं. हे बघा. सर, नीट वाचा. हे क्लॉजेस एकदम वेगळे आहेत आणि आपण आता जे क्लॉजेस वाचत होतो ते एकदम वेगळे आहेत. हो, म्हणजे हे कोणीतरी जाणून बुजून बदललंय. यामुळे आपलं सगळं नुकसान होतंय. म्हणजे कोणीतरी त्याच्या फायद्यासाठी फॅक्टरीला तोट्यात टाकतंय. पण कोण? आपली मोठी गोष्ट कोणाच्या लक्षात कशी नाही आली? तेच तर. कोणी केलं असेल हे सगळं? मला असं वाटतंय हे इथल्याच कुठल्या तरी माणसाने केलंय. म्हणजे? अहो, म्हणजे ज्या माणसाला ह्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळं माहिती आहे आणि आबांचा त्या क्लायंटवर इतका विश्वास आहे हे सुद्धा माहिती आहे, तोच माणूस हे करू शकतो ना. अहो बघा ना, हे बघा. त्याने बरोबर छोटे छोटे बदल केलेत कॉन्ट्रॅक्टमध्ये, जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि फॅक्टरीचं नुकसान.